आमदार सुरेश धस आज मसाजोगमध्ये असणार आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि मसाजोग ग्रामस्थांची भेट ते घेतील. धस आणि मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धस पहिल्यांदाच मसाजोगमध्ये येत आहेत. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आमदार सुरेश धस हे सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान जातील असं म्हटलं गेलेलं आहे. आणि कालच मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या पाठोपाठ आता आज आमदार सुरेश धस सुद्धा तिथे भेट घ्यायला जात आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता धस देशमुख कुटुंबियांशी काय संवाद साधतात, मसाजोग ग्रामस्थ त्याबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसरीकडे परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची सुद्धा सुरेश धस दुपारी 1 वाजता भेट घेणार आहेत. महादेव मुंडे यांच्या सगळ्या हत्या प्रकरणाच्या तपासाबाबतची माहिती सुद्धा धस घेणार आहेत. आणखी तपशील घेऊया. प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून. उदय, धस आणि मुंडे यांच्या भेटीनंतर आता सुरेश धस मसाजोगमध्ये येत आहेत. ग्रामस्थ, देशमुख कुटुंबीय किंवा मुंडे कुटुंबीय यांचं याबाबत काय म्हणणं आहे? रिद्धी, आपण जर बघितलं तर आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण असेल तसेच महादेव मुंडे यांची हत्या प्रकरण असेल या दोन्ही प्रकरणात आवाज उठवला होता. या प्रकरणात त्यांनी तपासाबाबत देखील पाठपुरावा केला होता. या सगळ्या लढ्यामध्ये मुंडे कुटुंबीय असेल किंवा देशमुख कुटुंबीय असेल, मसाजोग ग्रामस्थ असेल, यांनी देखील सुरेश धस यांना पाठिंबा व्यक्त केला होता. परंतु काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्याशी त्यांची झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका केली जात होती आणि सुरेश धस यांनी अशा पद्धतीने भेट घ्यायला नको होती असं देखील मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. आता या पार्श्वभूमीवर सुरेश धस हे आज मसाजोग येथे देशमुख कुटुंबाची तसेच ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. यावेळी देशमुख कुटुंब, मसाजोग ग्रामस्थ काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर त्यानंतर दुपारी साधारण 1 वाजता सुरेश धस हे परळी येथे व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची देखील भेट घेऊन तपासाबाबतची माहिती घेणार आहेत. जी, उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.